Hello. So we are learning about Paleolithic age. Actually, we have learned about it. It is the old Stone Age that we are thinking about, and we have seen how we can find its traces through cave paintings, wall paintings on the cave, or through the some artifacts that we find. Actually, right? And simply saying, we are going to learn about the Neolithic age. That is the next one. By the way, the spelling given here is wrong. Okay, Paleolithic. The spelling is different, I guess. So just take it out. The next one is Neolithic age. Before starting Neolithic age, let's read it and then we can see one video. सो तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ज्याच्यावर निओलिथिक एज लिहिलंय, बरोबर आहे की नाही? सो काय लिहिलंय त्याच्यावर? द निओलिथिक ऑर ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन फॉलोड बाय पॅलिओलिथिक एज. सो ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन किंवा निओलिथिक एज म्हणजे जेव्हा थोडक्यात शेती करायला सुरुवात झाली. कुठे कुठे सापडतं हे? तर इट्स सेटलमेंट अपियर इन युरोप, आफ्रिका, एशिया अँड द वेस्टर्न हेमिस्फियर. During the next 3,500 years, men and women all over the world radically transformed their relationship to nature फ्रॉम अ डिपेंडंट वन टू द मोर इंडिपेंडंट वन. मला वाटतं हे आपण बेसिकली थोडंसं वाचलं होतं, बरोबर ना? की ओव्हरऑल माणसाची रिलेशन निसर्गाबरोबर बदलली. तो आता त्याला घाबरण्यापेक्षा निसर्गाबरोबर लाईफ शेअर करू शकत होता. ओके. दे लर्न टू मॅनिप्युलेट नेचर, म्हणजे ॲटलिस्ट दे थॉट दॅट दे कॅन मॅनिप्युलेट नेचर. त्यांनी ॲग्रिकल्चरचं इन्व्हेन्शन केलं. त्यामुळे उद्याला काय खायचं याची चिंता त्यांना भासायला नाही लागली. आणि जेव्हा आपल्याला उद्या काय खायचंय याची चिंता भासत नाही, वी ग्रो. त्यानंतर फूड सरप्लस क्रिएट झाल्यामुळे त्यांनी नवीन प्रकारची टूल्स बनवली. चाकाचा शोध लागला. दे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स, डॉग, शीप्स, गोट्स, केटल, पिग्स अँड सो ऑन. म्हणजे थोडक्यात त्यांनी पाळीव प्राणी कधी पाळतो आपण? जेव्हा आपल्याकडे पाळण्याची क्षमता असते. त्यांना खायला देण्याची, त्यांना नीट चरवण्याची, बरोबर ना? दॅट मीन्स त्यांच्याकडे फूड सिक्युरिटी होती. Once surplus food was produced, human beings began to live in such fixed village settlement as Jericho, a walled village of 2,000 inhabitants living in sun-dried houses in Palestine. सो पॅलेस्टाईनमध्ये जेरिको हे विलेज सापडलंय ज्यात 2,000 लोक राहत होते. इन सन ड्राईड ब्रिक हाऊसेस म्हणजे उन्हात वाळवलेल्या विटांच्या घरांमध्ये पॅलेस्टाईनमध्ये हे विलेज सापडलंय. सो जेव्हा एकदा उद्या काय खायचं ह्याची चिंता राहिली नाही, गावं वसली, कुटुंब पद्धती सुरू झाली. निओलिथिक पीपल ऑल्सो क्रिएटेड इम्प्रेसिव्ह megalithic constructions such as the Stonehenge, that is which was created during 2800 to 1800 BC. तुम्ही जर बघितलं असेल तर बिफोर क्राइस्ट म्हणजे आपण मोठ्या नंबरकडून छोट्या नंबरकडे येतो. आफ्टर क्राइस्ट आपण छोट्या नंबरकडून मोठ्या नंबरकडे जातो इयर्सच्या, बरोबर? हे कुठे दिसतं स्टोनहेंज? इंग्लंडमध्ये दिसतं. सम ऑफ विच मे बी वेअर ऑफ फॉर टॉम्स. टॉम्स म्हणजे ज्याला आपण समाधी किंवा असं म्हणू शकतो की ब्युरियल प्लेस, पुरण्याची जागा, विथ अदर सर्व्ड रिलिजियस अँड ॲस्ट्रॉनॉमिकल पर्पजेस. म्हणजे धार्मिक किंवा असा विचार करू की कुठल्याही प्रकारे ॲस्ट्रॉनॉमिकल असं म्हटलंय. दॅट मीन्स निरीक्षण आणि ज्योतिष ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या प्रकारच्या स्टोनहेंज सारख्या गोष्टी क्रिएट केल्या गेल्या. दिस चेंज फ्रॉम हंटिंग गॅदरिंग टू ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन प्रोड्युस्ड अ पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सो जेव्हा आपण हंटिंग गॅदरिंग पासून शेतीकडे वळलो. हंटिंग गॅदरिंग काय होतं की आपण शिकार करून खातोय, आणि मोठी शिकार मिळावी म्हणून एकत्र राहतोय. कारण एकाने मारायचं ठरवलं तर कोल्हा मारेल, तरस मारेल, छोटे छोटे प्राणी मारेल, बरोबर ना? पण मोठे मोठे प्राणी मारल्यावरती जास्त मांस मिळतं. ते सगळ्यांनी मिळून वाटून खाल्लं जातं आणि आपोआप काय होतं की हे प्राणी असतात पेरिशेबल, पटापट खराब होणारे. सो जरी मी मोठा प्राणी मारला तरी तुम्हाला संपवायला पाहिजे, असा विचार करा. सो थोडक्यात आपण जेव्हा या हंटिंग गॅदरिंग कडून ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन कडे आलो ऍज अ ह्युमन बिईंग, एक विलेज सेटलमेंट झाली, नव्याने गावं वसली आणि त्यानंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं. याचा अर्थ हळूहळू लोकसंख्या वाढायला लागली.
याच्या नंतरची जी येते त्याला अर्बन रिव्होल्युशन असं म्हणतात. ओके, मी तुमच्यासाठी ओपन ठेवते. वाचा बरं पहिली लाईन. नेक्स्ट केम द अर्बन रिव्होल्युशन, मेसोपोटेमिया अँड इजिप्त अबाउट 3500 BC. थोडक्यात शहरं वसायला लागली. शहरं कशामुळे वसायला लागली असतील रे? काही अंदाज? का वसली असतील शहरं? मित्रांनो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाही का आजकाल? तुम्ही का बरं उत्तर देत नसाल? हा अंबर बोल. नो आयडिया, असं काही सांगता येणार. सो असा विचार करा की हळूहळू शहरं वसली. रिअली सॉरी की माझं सायन्सवाल्या ग्रुपवरती मेसेज टाकला गेला होता पण सेंड झाला नव्हता. दे विल बी जॉईनिंग. सो आपण निओलिथिक गोष्टीबद्दल मी त्याच्याबद्दल तुम्हाला पाठवेनच. या they are joining, I guess. We'll see, we'll read first and then I'll just revise it again. It forms the symbolic boundary between prehistory and history, history and prehistory period, and during its humankind invented civilization. ओके, थोडक्यात आपण आता प्री हिस्ट्री, ज्याला प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं मराठीत, त्यातून ऐतिहासिक काळाकडे हळूहळू ही बाउंड्री आहे. थोडक्यात आपण त्या बाउंड्रीवर उभे आहोत. अर्बन रिव्होल्युशन म्हणजे की माणसाने संस्कृतीचा शोध लावला. सिव्हिलायझेशन इज अ संस्कृती. तुमच्या लक्षात येत नाहीये पण हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि मला माहितीये सध्या आपल्याला असं काही फारसं शिकण्यात तसा इंटरेस्ट उरलेला नसतो जनरली, पण तरी द डेव्हलपमेंट ऑफ आर्ट्स, सायन्सेस, invention of written languages for communication, record keeping, and transmission of culture was one of the basic characteristics of the civilization. So overall, आर्ट आणि सायन्सेसची झालेली डेव्हलपमेंट, होणारी डेव्हलपमेंट, लिहिण्याची कला साध्य होणं कम्युनिकेशनसाठी, रेकॉर्ड किपिंग विच इज अगेन व्हेरी मच नेसेसरी, ट्रान्समिशन ऑफ कल्चर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन होणं, ट्रान्समिशन होणं, आणि ह्या सगळ्या बेसिक अर्बन रिव्होल्युशनच्या कॅरेक्टराइस्टिक होत्या किंवा या काळच्या सिव्हिलायझेशनच्या, अर्थात संस्कृतीच्या. Civilization possibly first appeared among the ancient Sumerian and then among Egyptians. So Sumerian आणि Egyptians मध्ये हे पहिलं सिव्हिलायझेशन ऑकर झालं असं म्हणता येईल. The contribution of the Sumerians in the area of mathematics and science was notable. सुमेरियन लोकांचं आणि इजिप्शियन लोकांचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स मधलं कॉन्ट्रीब्युशन हे नोटेबल म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे. दे काउंटेड फ्लॉक्स, मेजर्ड ग्रेन्स, सर्वेड फील्ड्स, म्हणजे त्यांनी फ्लॉक्स म्हणजे कळप, त्यांनी कळपातल्या केटलचं, गुरांचं, गोट्सचं कॅल्क्युलेशन केलं. त्यांनी ग्रेन म्हणजे आपले धान्य मोजलं. त्यांनी फील्ड्सचा सर्वे केला. दे ऑल्सो डेव्हलप्ड अ मेथड ऑफ मेजरिंग टाइम, डिस्टन्स, एरिया, क्वांटिटी. त्यांनी वेळ, काळ, अंतर, एरिया आणि ओव्हरऑल क्वांटिटी मेजर करण्याची मेथड शोधून काढल्या. The Sumerians created, for example, a number system based on 60. सुमेरियन लोकांनी 60 वर बेस असलेली नंबर सिस्टीम तयार केली आणि त्यामुळे आपल्याला 60 मिनिटांचा आवर आणि 360 डिग्रीचं सर्कल मिळतं. ओके, दे ऑल्सो डेव्हलप्ड लुनर कॅलेंडर, चंद्राच्या प्रमाणे जाणारं कॅलेंडर, विथ अ इयर ऑफ 12 months अँड 360 days. सो लुनर कॅलेंडर असल्यामुळे आणि त्यांच्याकडे 60 वर बेस्ड अशी नंबर सिस्टीम असल्यामुळे आपल्याला कळलं की सर्कलला 360 डिग्रीज असतात. आपला 1 तास 60 मिनिटाचा असतो. आपलं कॅलेंडर डेव्हलप झालं लुनर म्हणजे चंद्राप्रमाणे, लुनर कॅलेंडर. त्याला चांद्र तक्ता असंही म्हणतात किंवा चांद्र पंचांग. आणि त्याच्यानंतर इयर ऑफ 12 months म्हणजे आपल्याला एक वर्ष 12 महिन्यांचं या सुमेरियन लोकांमुळे होतं. असा विचार करा, 12च का 15 का नाही. सो हे सगळं एन्शंट या प्रकारच्या रिव्होल्युशन मध्ये, अर्बन रिव्होल्युशन मध्ये लपलंय आणि 360 दिवसांचं. ओके, सो लेट्स
सी दॅट व्हिडिओ. याच्या आधी बाय द वे जे नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी म्हणून सांगते. आपण निओलिथिक एज बद्दल बघितलं आणि आता त्याच्याच बद्दलची व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यानंतर अर्बन रिव्होल्युशन. सो पहिल्यांदा आपण पॅलिओलिथिक एज बद्दल लास्ट टाइम बघितलं होतं आणि थोडीशी निओलिथिक एज बद्दल सुरुवात केली होती आणि आता अर्बन रिव्होल्युशन बद्दलही बघितलं. लेट मी टेक यू टू द व्हिडिओ. ओके, जस्ट अ मिनिट. पण त्याआधी तुमच्यासाठी हे ज्यांनी वाचलं नाहीये निओलिथिक साठी त्यांच्यासाठी मी ओपन ठेवते. ओके, यू कॅन रीड इट. सो पॅलिओलिथिक, निओलिथिक आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर अर्बन रिव्होल्युशन, या प्रकारच्या गोष्टी आपण वाचल्या, बघितल्या. आणि आता आपण सिमिलरली ट्राय करणार आहोत की आपल्याला मिळू शकेल पटकन ती व्हिडिओ. मी ठेवली आहे सेव्ह करून. जस्ट लेट मी गो टू दॅट पॅच. सो तुम्हाला होपफुली माझं स्क्रीन दिसते. दॅट वॉज अबाउट दिस वॉज अबाउट पॅलिओलिथिक, निओलिथिक एज आणि अर्बन रिव्होल्युशन. याच्यानंतर आपण एका वेगळ्या एरामध्ये, एका वेगळ्या युगामध्ये प्रवेश करतो. दॅट इज अ क्लासिकल एरा. म्हणजे आता आपण ग्रीक आणि लॅटिन आणि रोम या सगळ्या गोष्टीमधून जाणार आहोत. अर्ली ग्रीक कंट्रीब्युशन टू सायन्स काय काय प्रकारची होती? पहिली गोष्ट, अर्ली ग्रीक और हेलेनिक कल्चर marked a different approach to the science. Ionian natural philosophers removed the gods from the personal roles they had played in the cosmologies of Babylonia and Egypt and sought to order the world according to philosophical principles. थोडक्यात आपण सायन्सच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचललं की आपण प्रत्येक गोष्ट ही कुठल्या तरी एका म्हणजे प्रत्येक देवाला एक ठराविक ड्युटी दिली आणि ती ड्युटी कॉस्मॉलॉजी म्हणजे जगाच्या ओव्हरऑल व्यवहारात तो ती ड्युटी करतो. असं तुम्ही जर बघितलं तर ग्रीक गॉड्सच्या बाबतीत असं खूपदा दिसून येतं. आणि ही ड्युटी ते करतात. ही बॅबिलोनियन आणि इजिप्शियन जी संस्कृती होती ती रिमूव्ह केली गेली आणि त्यांनी फिलॉसॉफिकली या सगळ्या गोष्टींकडे बघायला सुरुवात केली. थेल्स ऑफ मिलेटस 6th century BC was one of the earliest of these and contributed to astronomy, geometry and cosmology. Cosmology म्हणजे विश्वाचा अभ्यास. सो थेल्स ऑफ मायलेट्स यांनी म्हणजे 6व्या ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात अगेन एक जे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे अवकाशशास्त्र असं आपण म्हणू, ज्याला स्पेस सायन्स किंवा रॉकेट सायन्स म्हणतो आपण. नॉट रॉकेट ॲट दॅट पॉइंट. त्याच्यानंतर जॉमेट्री म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, भूमिती, सॉरी, आणि कॉस्मॉलॉजी. ही वॉज फॉलोड बाय म्हणजे थेल्स ऑफ मायलेटस. सो तुम्हाला लक्षात ठेवा, ही नावं महत्वाची लक्षात ठेवायचे. MCQ आणि मोठ्या प्रश्नांसाठी येऊ शकतात डेफिनेटली. त्याच्यानंतर he was followed by the Anaximander, okay, who extended Thales ideas and proposed that the universe is composed of 4 basic elements: earth, air, fire and water. थोडक्यात पृथ्वी, हवा, आग आणि पाणी यांची मिळून पृथ्वी बनली, या 4 एलिमेंटची, असं अनाक्झिमँडरने म्हटलं. This theory was also taught by Empedocles. ओके, नावं खूप कठीण आहेत, प्लीज याची एक लिस्ट बनवून ठेवा तुमच्याकडे. 5th century BC in Sicily. This theory was accepted in Europe until 17th century, not until the arrival of skeptical chemist. The title of book by Robert Boyle in 1661. सो रॉबर्ट बॉयल यांनी 1661 मध्ये सेप्टिकल केमिस्ट नावाचं पुस्तक लिहून ते प्रकाशित होईपर्यंत विश्व हे 4 प्रकारच्या गोष्टींचं बनलंय, या प्रकारची थिअरी सगळ्या युरोपभर मानली गेली.
सेप्टिकल केमिस्ट इज देअर अ सिरियस थ्रेट टू द ग्रीक थिअरी ऑफ एलिमेंट्स. म्हणजे हे जे सेप्टिकल केमिस्ट आहे याने ग्रीक थिअरी जी होती एलिमेंट्स बद्दल या 4 त्याला मोठाच धक्का पोचवला. आता बघा तुम्ही जर विचार केला तरी पॅरलली त्या काळात भारतातही मोठ्या प्रमाणावरती विचारधारा उदयाला येत होत्या. आपण असं म्हटलं होतं जग पंचमहाभूतांचं बनलंय. कोणती पंचमहाभूत तुम्हाला माहिती आहेत का? नाही? पंच म्हणजे 5 असणार नक्की. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या प्रकारच्या 5 महाभूतांचं असं हे विश्व बनलंय. असं द फिलॉसॉफर्स ल्युशिपस Lucius and Democritus, both in 5th century BC, held that all matter is composed of eternal, invisible, indestructible, and infinite small substances which cling together in different combinations to form objects perceptible to us. थोडक्यात या दोघांनी मिळून ल्युसिपस आणि डेमोक्रिटस या दोघांनी मिळून असं म्हटलं की जग हे अशा प्रकारच्या इटर्नल म्हणजे कायम चालणाऱ्या, न खचणाऱ्या, न जाणाऱ्या, न नष्ट होणाऱ्या, इनडिव्हिजिबल ज्याला आपण ब्रेक करू शकत नाही. त्या काळात ॲटमला किंवा मॉलिक्युलला तुम्ही ब्रेक करूच शकत नव्हतात कारण, आणि इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे न डिस्ट्रक्ट होणाऱ्या, इन्फायनाइटली अतिशय अनंत भरपूर अशा छोट्या छोट्या सबस्टन्सचं जग बनलंय ज्याला मॅटर म्हणतात. ते एकमेकांना चिकटलेले असतात, क्लिंग टुगेदर, आणि अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात ऑब्जेक्ट्सची. द ग्रीक वर्ड फॉर इनडिव्हिजिबल, तुम्ही ज्याला ब्रेक करू शकत नाही अशासाठी असलेला ग्रीक वर्ड हा ॲटोमोस होता, आणि त्याच्यावरनं दिस थिअरी गिव्स बर्थ टू ॲटम. सो ॲटोमस या शब्दावरनं ॲटम आलाय. डेमोक्रिटस इमॅजिनेशन डेमोक्रिटस इमॅजिनेशन म्हणजे डेमोक्रिटसचं इमॅजिनेशन जे आपल्याला समजलं ते इतकं ॲस्टॉनिशिंग होतं की त्याने फर्स्ट ग्लिम्स ऑफ बिग बँग दिली. म्हणजे बिग बँग तुम्हाला माहितीये का काय? सिरियल वगळता दुसरं काय आहे ते? नाही? तुम्हाला एकतर या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये असं मी म्हणू शकेन, किंवा आपल्याला खरंच या सगळ्यात इंटरेस्ट का नसावा? ओके. माझ्याकडे एक फार छोटी त्याची व्हिडिओ आहे ॲक्च्युअली 5 मिनिटाची. मला माहित नाही आपण एवढा वेळ बघू शकू की नाही ती. बट लेट्स ट्राय. होपफुली मी तुम्हाला बोर न करण्याचा प्रयत्न करते या सगळ्या. या बिग बँग थिअरी आहे. या बिग बँग थिअरी ही थिअरी आहे आणि ही सिरियल आहे, पण आत्ता आपण त्याचा विचार नाही करत आहोत. ओके. तुम्हाला पुन्हा एकदा माझी स्क्रीन दिसणं अपेक्षित आहे व्हिडिओ सकट. इज इट विजिबल? Yes, ma'am. गुड. काय वाटलं तुम्हाला ही व्हिडिओ बघून? Yes, ma'am. या काय वाटलं व्हिडिओ बघून तुम्हाला? मला काय वाटलं सांगू? आपण या व्हिडिओतून बघितल्यावर मला असं वाटलं आपण फार छोटा भाग आहोत युनिव्हर्सचा, अँड व्हेरी ॲक्सिडेंटल टू इट. माणसाचा जन्म खूप मोठ्या ॲक्सिडेंट मधून झाला असं मला वाटतं नेहमी. ओके. सो या प्रकारे कशा प्रकारे बिग बँग मधून आपली फर्स्ट काय म्हणू ॲटम आणि त्यातून कशा प्रकारे युनिव्हर्सचा जन्म झाला या बाबतीतलं ज्ञान या फिलॉसॉफीमध्ये लपलेलं होतं, जो क्लासिकल एरा असं आपण म्हणतोय. अर्ली ग्रीक कॉन्ट्रीब्युशन टू इट. In the school founded at Croton, South Italy by Greek philosopher Pythagoras of Samos. पायथागोरस ऑफ सॅमोस या माणसाने जे एक शाळा काढली होती साऊथ इटलीमध्ये, क्रोटन. द प्रिन्सिपल कन्सेप्ट वॉज दॅट ऑफ नंबरच्या बद्दल शिकण्यासाठी ही शाळा होती. मला नाही वाटत आपल्याकडे पायथागोरस बद्दल कोणाला माहित नसेल. आपण कितीतरी वेळा पायथागोरसच्या थिअरम बद्दल बोललोय इन द सेन्स लहानपणी शाळांमध्ये. द पायथागोरियन ट्राईड टू एक्सप्लेन द वर्किंग ऑफ युनिव्हर्स इन द टर्म्स ऑफ होल नंबर्स अँड देअर रेशोज. नंबर्स आणि रेशोजच्या माध्यमातून पायथागोरसनी युनिव्हर्सचं वर्किंग, पायथागोरियस
हा इज लाईक त्याची सगळे लोक, इट्स नॉट ओनली वन पर्सन. आणि त्याचा नंबर्सचा काय रोल आहे, त्या रेशोजचा काय रोल आहे, हे सांगायचा प्रयत्न केला. In addition to contributions to the mathematics and philosophy, they also made notable studies in the area of biology and anatomy. For example, Alcmaeon of Croton, 500 BC. The most important development in medicine was made by Hippocrates of Kos, 4th century BC, known as father of medicine. हिपोक्रेट्स ओथ घ्यावी लागते प्रत्येक डॉक्टरला, ज्याच्यात त्यांना असं म्हणायला लागतं की कुठल्याही प्रकारच्या पेशंटला ते ट्रीट करतील अतिशय बायस किंवा डिस्क्रिमिनेट न करता, बायस न ठेवता. सो ह्या हिपोक्रेटसने पहिलं मेडिसिन मधली डेव्हलपमेंट केल्याबद्दल त्याला फादर ऑफ मेडिसिन म्हटलं जातं, ज्याने सायन्स ऑफ डायग्नोसिस फॉर्म्युलेट केलं बेस्ड ऑन अॅक्युरेट डिस्क्रिप्शन्स ऑफ द सिम्पटम्स ऑफ व्हेरियस डिसिजेस. वेगवेगळ्या आजारांची सिम्पटम्स पाहून डायग्नोस करण्याचं तंत्र विकसित केलेला हा हिपोक्रेट्स होता. ओके. द हिपोक्रेटिक collection and its particular Hippocratic oath, which is part of it, has remained the broad basis of medical principle up to the own day. म्हणजे असा विचार करा, आजही त्याची ओथ आपण प्रत्येक डॉक्टरला घ्यावी लागते. तुम्ही जर 3 Idiots बघितलं असेल तर त्यात ती करीना म्हणते हिपोक्रेट्स बद्दल. मला तुम्हाला 3 Idiots बघायला प्रमोट नाही करायचंय, जर कोणी बघितलं असेल तर मी फक्त रेफरन्स देते. The greatest figures of the earlier Greek period were two philosophers, Plato and Aristotle. अतिशय महत्वाचे, अतिशय विचारी आणि अतिशय फेमस असे हे फिलॉसॉफिस्ट होते. Each of whom exerted an influence that has extended down the modern times. असं म्हटलं जातं की प्लॅटोचा शिष्य होता अरिस्टॉटलला, इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्यांनी अतिशय वेगवेगळ्या प्रकारे विश्व कसं चालतं, माणसाचं जगणं कसं असतं, यावरची फिलॉसॉफी डेव्हलप केली. Aristotle inaugurates scientific zoology in his reliance on careful observation. He studied marine life, the habits of fishers, and the development of octopus's family, and the nature of whales, dolphin, and porpoises. सो असा विचार करा की त्याने अरिस्टॉटलने झूलॉजीचा जवळजवळ काय म्हणू त्याच्यावर बेसिस असलेलं खूप मोठं काम केलंय. Aristotle was the pioneer in attempting a system of classification and seems almost to the glimpse of pattern of evolution. सो क्लासिफिकेशनच्या पॅटर्न मध्ये त्याने खूप मोठं काम केलं आणि सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, आणि त्यातून त्याने इव्होल्युशनचा पॅटर्न ठरवायचा प्रयत्न केला, कशा प्रकारे इव्होल्युशन झाली. अरिस्टॉटल्स फेवरेट प्युपल थिओफ्रास्टस अटेम्प्ट्स, म्हणजे त्याचं प्युपिल म्हणजे त्याचा अतिशय आवडता माणूस असं आपण म्हणू, थिओफ्रास्टस attempts to classify plants as well as describing their structure, habits, uses. सो त्यांनी त्या थिओफ्रास्टस याने सॉरी वेगवेगळ्या प्रकारे प्लांट्सचे डिस्क्रिप्शन दिलं, क्लासिफाय करायचा प्रयत्न केला, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांच्या सवयी, त्यांचे वापर यांच्याबद्दलचं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. सो तुम्ही बघताय की ग्रीक फिलॉसॉफर्सनी कशा प्रकारे सायन्स मध्ये कॉन्ट्रीब्युट केलं. यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ अलेक्झांड्रियन स्कूल अर्थात म्हणायचं झालं तर अलेक्झांड्रिया इजिप्त मध्ये जवळजवळ सुरू झालेल्या कोणी सुरू केलं होतं हे अलेक्झांडर द ग्रेट, म्हणजे आपण ज्याला सिकंदर असं म्हणतो, त्या राजाने, ज्याने जगात अख्खं जग जिंकायचा प्रयत्न केला त्याने. तुम्ही इथे टाकू शकता तुमचा नंबर आणि नाव, आणि व्हिडिओ झाली युट्यूबवर अपलोड की त्याच्या खाली पण तुमचं नाव आणि नंबर टाकून द्या, ओके, अटेंडन्ससाठी. सो ग्रीक और हेलिनिस्टिक कल्चर जे मोठ्या प्रमाणे कॅन्टर्ड केलं गेलं, ग्रीसमध्ये नाही पण इटसेल्फ ग्रीक सिटीज मध्ये एल्सवेअर, particularly Alexandria, Egypt. It was founded in 332 BC by Alexander the Great. The so-called first Alexandrian school included Euclid हा असा आपण म्हणू की थिअरम्स आणि मोठमोठ्या प्रमेयांचा किंवा जॉमेट्रीचा जनक मानला जातो, who organized the axiomatic system of geometry that has served as the model for many other scientists' presentations since then. His book Elements become Europe's standard textbook in geometry. त्याचं जे एलिमेंट्स नावाचं बुक आहे युक्लिडचं,
ते जॉमेट्रीचं युरोपमधलं स्टँडर्ड टेक्स्टबुक मानलं जातं, रिटेनिंग दॅट पोझिशन टिल 19th सेंचुरी. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एरॅटोस्थेनस याने 3 BC म्हणजे ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात मेड द रिमार्केबल ॲक्युरेट एस्टिमेट ऑफ द साईज ऑफ अर्थ. पृथ्वीच्या साईज बद्दलचं कॅल्क्युलेशन त्याने केलं. ही कॅल्क्युलेटेड द सर्कमफरन्स म्हणजे थोडक्यात पृथ्वीच्या गोलाचा सर्कमफरन्स काढण्याचं काम त्याने केलं ऑफ द अर्थ ॲज 46,000 किलोमीटर्स. दिस इज अमेझिंगली ओनली 15% आउट. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या पृथ्वीचा 40,000 किलोमीटर क्लोजर असलेला सर्कमफरन्स आहे, पण त्याने जवळजवळ 46,000 किलोमीटर असं सांगितलं. म्हणजे फक्त 15% कुठेतरी त्याची चूक झाली. अदरवाईज इट्स बोल्ड. ॲरिस्टार्कस हा पण ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकातला. ही शोड द सन इज लार्जर दॅन अर्थ अँड सजेस्टेड हेलोसेंट्रिक मॉडेल ऑफ द सोलर सिस्टीम. त्याच्या आधी पृथ्वीभोवती सगळे ग्रहतारे फिरतायत असं म्हटलं जायचं. कुणीतरी पृथ्वीला धरलंय खालून असंही समजलं जायचं. पण या ॲरिस्टार्कसने दाखवलं की सूर्य हा पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि त्याने सोलर सिस्टीमचं मॉडेल तयार केलं. या सगळ्या लोकांना त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल मोठमोठ्या शिक्षा झाल्याचंही नोटिफाय केलं जातं खूपदा. आर्किमेडिस ज्याने युरेका असं म्हटलं कारण त्याने ही वर्कड ॲट सिरॅकस सिसिली अँड मेड कॉन्ट्रीब्युशन्स टू द मॅथमॅटिक्स अँड मेकॅनिक्स दॅट वर सरप्रायझिंगली मॉडर्न इन स्पिरिट. म्हणजे असा विचार करा, पाण्यात व्हॉल्यूम म्हणजे जो पदार्थ पडला, माणूस पडला, वेट पडलं काही, की त्याच्या एवढ्या व्हॉल्यूमचं वजनाचं पाणी बाहेर पडतं किंवा पाणी वाढतं त्या टबमध्ये, हे समजल्यावरती हे त्याला समजलं जेव्हा त्याला बघितलं आणि म्हणून त्याने युरेका असं म्हटलं. याची फार स्टोरी प्रसिद्ध आहे. द सेकंड अलेक्झांड्रियन स्कूल फ्लरिश्ड इन द फर्स्ट centuries of the Christian era, that is first AD. आफ्टर रोम हॅड बिकम लीडिंग पॉवर. त्या काळात रोमन सत्ता सुरू झाली होती इन द मेडिटेरियन सीज. इट इन्क्लुडेड टॉलेमी. ओके, तो पी सायलेंट आहे, टॉलेमी नाही येते. ओके, सो टॉलेमी who was in 2nd century, who presented the geocentric system of the universe that was dominate the astronomical thought for 1400 years. 1400 वर्षांपर्यंत त्याचा हा थॉट पुढे नेच राहिला. हिज कंटेम्पररी हेरॉन हू कंट्रीब्युटेड टू म्हणजे त्याचाच समकालीन असलेला हेरॉन ह्याने कंट्रीब्यूट केलं जॉमेट्री अँड न्यूमॅटिक्स मध्ये. गॅलन ह्याने स्टडी केलं पॅरागॅमम अँड अलेक्झांड्रिया अँड लॅटर प्रॅक्टिस्ड मेडिसिन्स अँड मेड इम्पॉर्टंट anatomical studies at the Rome. The Romans assimilated more practical scientific accomplishments of the Greeks but added relatively little of their own. त्यांनी ग्रीक लोकांची नवीन तंत्र घेतली पण स्वतःच असं फार कमी ऍड केलं त्यांनी त्या सायंटिफिक व्हॅल्यूज मध्ये. With the collapse of the Roman Empire in the 5th century, the coming of the Dark Ages, science ceased to develop in West. म्हणजे पुढच्या काळात जेव्हा धार्मिक युद्ध सुरू झाली तेव्हा जनरली रोमन एम्पायर काळात सायन्सची डेव्हलपमेंट फार कमी प्रमाणावर झाली. सो आज आपण इथेच थांबूया. तुमच्यासमोर एक क्वेश्चनही आहेत जे विचारले जाऊ शकतात आणि ह्या क्लासिकल एराच्या नंतर आपण मिडल एजेसला उद्यापासून सुरुवात करूया. ओके, चलो देन. तुम्हाला जर काही शंका नसतील तर वी कॅन मूव्ह ऑन अँड वी कॅन बी डन फॉर दिस लेक्चर. ओके, बाय बाय. हॅव अ नाईस डे अहेड.